झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। तू तीच आहेस ना आम्हाला हॉस्पिटलमध्ये भेटलेली? हो, तुम्ही मला फॉर्म भरायला मदत केली होती काका। मला हा फॉर्म भरायला मदत कराल का प्लीज? वाटलंच आम्हाला। बस बाळा बस बस। काय रे बाळा, काय झालंय? देवीचा एवढा मोठा उत्सव चालू आहे, सगळीकडे आनंदी वातावरण, मग तू अशी रडत का बसलीस? सांगशील आम्हाला? नाही, काही नाही। काही नाही कसं? हे बघ बाळा, तुझ्या मनात जे काही असेल ना ते तू आम्हाला सांगू शकतेस। आमच्याकडनं जमेल तेवढी मदत आम्ही तुला नक्कीच करू, पण निसंकोचपणे सांग। अशा पत्रिकेत दोष आहे आणि त्यामुळे माझं लग्न होत नाहीये। यात तुम्ही काय मदत करणार मला? लोकांची तोंड बंद करणं खूप अवघड काम आहे। लोक काय बोलायलाच असतात आणि मी एक वेळ सहन करीनही, पण या सगळ्यात माझ्या आई बाबांना का अडकवतात लोक ते मला कळत नाही। तुला एक सांगू, पत्रिकेतील ग्रह तारे जे काय सांगतात ना ते बदलण्याची ताकद प्रत्येक माणसांमध्ये असते। तुम्ही जर तुमचं काम निस्वार्थीपणे शुद्ध मनाने केलं ना तर ग्रह तारे सुद्धा साथ देतात। तू निर्मळ मनाची आहेस, चांगली आहेस, तुझ्या आई वडिलांनी तुला चांगलं वाढवलं असणार, तुझ्या बोलण्यातच तुझे संस्कार दिसतात मला। आई वडिलांबद्दलचा आदर जाणवतो। मग मला सांग, अशा मुलीचं देव वाईट का करेल? काही काळजी करू नकोस, सगळं काही ठीक होईल। आणि हो, तुझं लग्न सुद्धा होईल। माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत। आपली काहीच ओळख नसताना तुम्ही माझं म्हणणं ऐकून घेतलं, इतकं छान समजावलं, खरंच खूप छान वाटलं मला। थँक्यू। बघितलं, आपण हे जे भेटलोय ना तो योग सुद्धा तुझ्या पत्रिकेमध्ये लिहिला होता। हे बघ, आता जास्त रडत बसू नकोस। तुझ्या मनात जे काय आहे ना ते तू देवीला माग, तिला सांग। माझी खात्री आहे देवी तुझी इच्छा नक्कीच पूर्ण करेल। येतो बाळा। भावना, भावना, तू ठीक आहेस ना बाळा? हे बघ, त्या बायकांचं बोलणं मनावर घेऊ नका। आई, मी ठीक आहे, खरंच ठीक आहे। मला माहिती आहे तू माझ्या काळजीने इथे आलीस, पण मला ना थोडा वेळ एकटं बसावंसं वाटतंय ग। नाही, मला वाईट नाही वाटलंय, पण मी थोडा वेळ एकटं बसू का? पण हे बघ, तुला जर काही बोलावंसं वाटलं ना तर मी आहे। भावना मॅडम आता खूप उदास आहे। हे सगळं माझ्या आईमुळे झालंय। आता मी असं काहीच करू शकत नाही ज्याने त्यांना आणखीन त्रास होईल। देवी आई, आता तूच मला सांग, तू दिलेल्या कौलाचं काय करू?
भावना मॅडम, सॉरी, मगाशी माझ्या आईमुळे तुम्हाला खूप त्रास. नाही नाही सिद्धिराज, यात तुमच्या आईंची काहीच चूक नाहीये. सगळी चूक माझीच आहे. माझंच नशीब फुटकं, त्याला काय करणार. आणि माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात जर का इतके अपशकुन घडत असतील तर त्यांना राग येणं स्वाभाविक आहे. अहो मॅडम, काय बोलताय तुम्ही? तुमच्यामुळे कसलाही अपशकुन घडत नाहीये. जग तुमच्याकडे ज्या नजरेने बघतं ना, तशा तुम्ही बिलकुल नाही आहात. इथे कोणालाच कळत नाही मॅडम की तुम्ही मनाने किती चांगले आहे. म्हणून सगळे चुकीच्या नजरेनेच बघतात हो तुम्हाला. ते म्हणतात ना, काळाच्या पुढच्या. आणि कसं आहे मॅडम, काळाच्या पुढे विचार करणाऱ्या माणसांना कायम त्रासच सहन करावा लागतो. म्हणून तुम्ही असं खचून जाऊ नका आणि स्वतःला एकटं तर बिलकुल समजू नका मॅडम. म्हणजे तुमच्याजवळ तुमची आई आहे, तुमचे बाबा आहेत, आनंदी आहे. आणि 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 मी पण आहे मॅडम. मी शेवटपर्यंत तुमच्या सोबत आहे. आणि देव आहे की मॅडम, मी प्लीज असं वाईट वाटून घेऊ नका. हे रुमाल घ्या, डोळे पुसा तुमचे. बसा. थँक्यू. माझा चेहरा खूप रडलेला दिसतोय का? अहो नाही हो, अजिबात नाही. खूप छान दिसताय तुम्ही. तसं तुम्ही नेहमीच खूप छान दिसता. असं का विचारताय तुम्ही? नाही म्हणजे आई बाबा आधीच खूप टेन्शन मध्ये आहेत ना. परत माझा रडलेला चेहरा बघितला तर त्यांना आणखीन टेन्शन येईल. हो पण म्हणजे इतकं सगळं घडून गेल्यानंतर तुम्हाला वाईट वाटणं, रडू येणं साहजिक आहे हो. त्यात आई बाबांपासून लपवण्यासारखं काय? उलट मी तर बोलतो की तुम्ही त्यांच्याकडे जाऊन तुमचं मन मोकळं केलं पाहिजे. त्यांना काय होणार आहे सिद्धिराज? मला वाईट वाटतंय हे त्यांना समजलं ना तर त्यांनाही वाईट वाटणार. आणि त्यांना त्रास नाही द्यायचा आहे मला. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज